कोण कधी कुणासाठी आणि कसं उपयोगी पडेल काहीच सांगता येत नाही। बघा ना, आयुष्यभर समाज कंटक म्हणून वावरलेली मुलं मरताना राजे शिर्केंचा फायदाच करून गेली। नाही नाही, डिव्हिन सारखा महत्वाचा साक्षीदार येणार नाहीये। काही काळ 2-3 दिवस तरी ते तिकडेच राहतील याची काळजी घ्या। समाजहिताच्या दृष्टीने ते काही काळ तिकडेच राहिलेले बरे। होय साहेब, यावेळी डिव्हिस सर इकडे नाहीत हे आपलं नशीबच म्हणायचं। आमचं नशीब लिहायला आम्ही सटवाईला भाग पाडतो, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता शाळेचं सामान हलवायला घ्या। मुलांचं काय करायचं? सध्या तरी जुन्या राजवाड्यात ठेवू, पुढचं बघू। चला कामाला लागा। पैसे वाह, इतका सुतकी चेहरा घेऊन आल्यावर महालातलं वातावरण कसं प्रसन्न झालं। देवयानीचा फोन आला होता। तुम्ही शाळेची इमारत अनसेफ म्हणून जाहीर करताय। एक मूर्ख मुलगी तुमच्या नवऱ्यावर भलते सलते आरोप करते, तिला जाब विचारण्याच्या ऐवजी तुम्ही आम्हालाच प्रश्न विचारताय। तिच्या बोलण्यावरनं असं वाटलं नाही हो की ती खोटं बोलतेय म्हणून। तुमचा नेहमी इतरांवरच जास्ती भरोसा असतो आणि नको त्या व्यक्तींबद्दल तुम्हाला आपुलकी वाटते। याच गोष्टीची चिड आहे आम्हाला। हजारो निष्पाप मुलांची आयुष्य उद्ध्वस्त करून तुम्ही तुमच्या पापाच्या पारड्यात भर घालताय याची जाणीव का होत नाहीये तुम्हाला? खूप झालं। तुमच्यासारखी निष्क्रिय माणसंच पापपुण्याचा हिशोब करत बसतात। पत्नी म्हणून तर तुम्ही अयशस्वी आहातच, किमान पक्षी राजे शिर्के घराण्याची सून म्हणून तरी लाज आणू नका। हात जोडतो आम्ही तुमच्या पुढे। तुम्ही मनात आणलं तर तुम्ही हे सगळं सहज थांबवू शकता। पास करावं आता सगळं। बाजूला व्हा। आश्वासन दिलंय आम्ही, देवयानीला आश्वासन दिलंय शाळा वाचवण्यात तिची सर्वतोपरी मदत करू म्हणून। जाऊन सांगा त्यांना तुम्ही सगळे प्रयत्न केले म्हणून। तुमचा लाचार चेहरा पाहून त्या पुढे काहीच बोलणार नाही। केले कुठे सगळे? हरी काका, हरी काका, हरी काका। तर ते पेपर्स वगैरेचं लक्षात ठेवा तुम्ही, आणि मुख्य म्हणजे मुलांच्या वह्या त्याची जबाबदारी व्यवस्थित सांभाळून घ्या तुम्ही। तुमच्या कामाचे जे कागद असतील ते सुद्धा। येतो? हो हो, या येतो देवयानी मॅडम। हा काय प्रकार आहे? शाळेला सुट्टी का डिक्लेअर केली आहे? 3 दिवस सुट्टी आहे शाळेला। मस्त आराम करायचं सोडून तुम्ही आज शाळेत का आला? अशी अचानक सुट्टी? नमस्कार, मी शिवमणी ठाकूर।
आता एवढ्या मोठ्या शाळेचं शिफ्टिंग करायचं म्हणजे काही दिवसांचा अवधी लागेलच ना. शिफ्टिंग? हो, मुलांच्या भवितव्यासाठी रणवीर राजांनी त्यांच्या जुन्या राजवाड्यामध्ये शाळेची व्यवस्था केलेली आहे आणि मुलांना किंवा शिक्षकांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी ती सगळी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे, म्हणजे मणी ठाकूरवर. आपण निश्चिंत राहा मिस देवयानी. आज डीव्ही सर हवे होते, पण आता इलाज नाही. त्यांच्या गैरहजेरीत सगळे निर्णय पटापट घ्यायला हवे आम्हालाच. आज जर सर असते तर त्यांनी आपल्यापेक्षा काय वेगळा निर्णय घेतला असता थोडाच. अजिबात नाही. इतक्या वर्षापासून ओळखतोय आपण डीव्ही सरांना. पण खरंच हा निर्णय तुम्हाला पटलाय का? नाही, त्यांनी निर्णय घेतलाय म्हणजे मान्य केलाय निर्णय त्यांनी. त्याच्यामुळेच तर शाळेचं शिफ्टिंग चाललंय ना मिस देवयानी. एक मिनिट. पीओपीचा एक छोटासा तुकडा पडल्यावर पूर्ण बिल्डिंगला जे अनसेफ डिक्लेअर करण्याची घाई सुरू आहे ना, त्याबद्दल मी ह्यांना विचारते. त्याबद्दल काय विचारायचं? आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतलेला आहे. काय एमजी सर? नाही, बरोबर. म्हणजे मोरे सरांनी सगळ्यांना तसं समजावून सांगितलं. मला कोणीच विचारलं नाही. त्यात काय विचारायचं? लोकशाहीमध्ये बहुमत हा सुद्धा एक प्रकार असतोच की नाही? सर, मी पण निघते. हो, या. आता ही काय करते कोणास ठाऊक. खूप काळजी करता तुम्ही मोरे सर. एवढी काळजी नका करू. आता कुणी काहीही करू शकणार नाही आणि चुकून जर तसा कुणी प्रयत्न केला तर गाठ या मणी ठाकूरशी आहे. फार घाबरता भाऊ मोरे सर तुम्ही. चला. आपल्याला मला रणवीर राजांना भेटायचं. राजे नाही ते नाही आले. अहो असं काय करता? त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला कळत कसं नाहीये मी काय सांगते? मला रणवीर राजांना भेटायचं. कोण आहे? राजे साहेबांना भेटायला कोणीतरी आले. जा तुम्ही, बघतो. आपण? मी देवयानी देशमुख, हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिर मध्ये. देवयानी देशमुख, तू डीव्ही सरांची नात ना? हो. नमस्कार. नमस्कार. मी इंद्रनील राजे शिर्के. डीव्ही सर व्हॉट अ जीनियस मॅन. त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधनं त्यांना भेटलोय, पण अजून प्रत्यक्ष भेटीची इच्छा पूर्ण नाही झाली. मला रणवीर राजांना भेटायचंय. शाळेच्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात देवयानी. नाही, पण मला सांगितलं होतं की ते मला इथेच भेटतील म्हणून. हे बघा, दादू शहराच्या बाहेर आहेत. प्लीज त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे. तुम्ही समजून घ्या. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की या जगातल्या वाटा खूप छोट्या आहेत, पण इतक्या लवकर आपली परत भेट होईल असं वाटलं नव्हतं आम्हाला. तू इकडे काय करतेयस? देवयानी संपत्ती सम्राटांना भेटायला आली आहे विक्रम. नील भैया, तुमची आणि यांची ओळख आहे की नाही? माझी यांच्याशी ओळख नाहीये. मी श्रावणी देशमुख. ही सुद्धा डीव्ही देशमुखांचीच नात आहे. हो. राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या पब्लिसिटी कॅम्पेनची लीड मॉडेल आहे मी. तुम्हा दोघींमध्ये खूप फरक आहे. ऍक्च्युली मी या सगळ्यांपैकी राजे मला कुठे भेटतील हे कोणी मला सांगेल? तुम्ही माझ्यासोबत चला. एक मिनिट. देवयानी, प्रॉब्लेम काय? नाही, तुम्ही जर आम्हाला सांगितलं तर आम्हाला असं वाटतं की आम्ही तुम्हाला मदत करू शकू. काय सांगू तुम्हाला मी? तुम्ही राजे शिर्के असे माझ्या दादूंच्या मागे हात धुवून का लागलाय? काय वाईट केले हो त्यांनी तुमचं? तुम्हाला मॉलच बांधायचा आहे ना? मग शहरात इतर ठिकाणी जागा आहेत की तिथे मॉल बांधा.
मुलांच्या भविष्याशी का खेळताय तुम्ही? माझ्या दादूंना मानसिक वार्धक्य आल्याचं तुम्हीच लोकांना सांगितलं ना? आणि आता असंही सांगताय की ती शाळेची बिल्डिंग जुनी झाली म्हणून? दादू नसताना तुमचा माणूस येतो आणि शाळा खाली करण्याची धमकी देऊन जातो. हे सगळं का? मेहरबानी करा आणि थांबा हे सगळं आता. शाळेच्या मुलांच्या भविष्यासाठी मी तुमच्या समोर हात जोडते, पण प्लीज प्लीज शाळेचा नाद सोडा. तुम्ही समजून घेत नाही आहात देवयानी. भैया साहेबांनी घेतलेला निर्णय हा मुलांच्या हिताचाच आहे. केवळ DV सरांच्या अनुपस्थितीत भैया साहेब आपली जबाबदारी पार पाडतायत एवढंच. हे सगळं खोटं आहे. विक्रम म्हणतोय तेच खरंय. तुला समजत का नाहीये? तू गप्प बस. तुला यातलं काही माहित नाहीये. तुम्ही सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही आहात देवयानी. पण आम्ही मात्र आता सगळं काही व्यवस्थित समजून चुकलोय. संपत्ती सम्राटांची यांची भेट घालून देणं मला आवश्यक वाटतंय. चला तुम्ही माझ्याबरोबर. पण नील भैया, मला जाऊ दे विक्रम. चला तुम्ही. तू इथे काय करत होतीस? राजेश शिर्केंच्या ॲड कॅम्पेनच्या क्रिएटिव्ह डिपार्टमेंटची मीटिंग होती. या प्रोजेक्टमध्ये मी पहिल्यापासून इन्व्हॉल्व असावं अशी विक्रमचीच इच्छा होती. देवयानी, निघूया आपण. हो. शी इज मॅड. Yeah. She is mad. भैया साहेब. बाय. कुठे चाललीस? लायब्ररीमध्ये. एक्झाम जवळ आली आहे ना. एक्झाम? का तो चिठ्ठीवाला हल्ली लायब्ररीत भेटायला येतो वाटतं. काकू, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस म्हणून मी आतापर्यंत गप्प होते, पण पुन्हा तोच विषय काढून मला उलट उत्तर द्यायला भाग पाडू नकोस. बोल ना, बोलून टाक. नाहीतरी सगळ्यांना आता कंठ फुटायला लागलाय. ज्यांच्या तोंडातनं एक शब्द फुटत नव्हता ते आता मला धमक्या द्यायला लागले. मग तू तरी कशाला मागे राहतेस? बोलून टाक. हे सगळं आत्ताच का होतंय हे समजत नाही मला. माझी श्रावणी पुढे गेलेली बघवत नाही तुम्हाला. हेच कारण आहे. काकू, तुझा ना एक मोठा प्रॉब्लेम आहे. तू सगळ्यांच्या बाबतीत ना स्वतःच ठरवून मोकळी होतेस. बाय द वे, आम्ही श्रावणीवर जळावं असं काय मोठं करून दाखवलंय ग तिने? तुला खरं सांगू का, मला हेवा वाटावा असं एकदा तरी तिने कर्तृत्व करून दाखवावंच. आता 21 लाख रुपये एक रकमी ह्या देशमुख घराण्याने कधी पाहिले तरी होते का? ते माझ्या श्रावणीने मिळवून दाखवले. आणखीन काय दुसरं हवंय? एवढं यश मिळवून सुद्धा आम्ही दुसऱ्यांचाच विचार करतो. दुसऱ्यांचा काय विचार करत असतेस तू? आता या कपड्यांचंच घे ना. श्रावूने ते सगळे रिजेक्ट केलेले. मी म्हंटल बोहारणीला देऊन त्यावर 4 भांडी घ्यावीत. नाहीतरी तुझी आई बिचारी किचन मध्ये भांडी कुंडीच बघत असते ना. दुसरं काय करणार ती? तिच्या आयुष्यात दुसरं काही राहिलंय का? तेवढीच खुश होईल 4 भांडी बघून, नाही का? पण आता मी माझा विचार बदलला. हे कपडे भांडीवाल्याला देण्यापेक्षा तुला आणि देवयानीलाच का देऊ नये? काय आता श्रावणीसाठी नवीन वॉर्डरोबच घ्यावा लागणार आहे. कारण हल्ली तिची सगळी खरेदी विक्रमादित्य सोबत होते ना. त्यामुळे सगळ्या गोष्टी कशा अगदी ब्रँडेड असतात.
अगं आता सुद्धा ती शॉपिंगलाच गेली आहे. आणि हो, या ड्रेसवरच्या मॅचिंग चपला घ्यायची काही गरज नाही. श्रावणीकडे माझ्या भरपूर आहे. तूही घाल आणि देवयानीला सुद्धा सांग. बस, दुसऱ्यांची काळजी करण्याचं नाटक करणं बास झालं आता. 4 जुने कपडे समोर ठेवून तू स्वतःला करण्याचा होता समजतेस. आणि हो, श्रावणीने 21 लाख रुपये कमवल्याचं तू मला कौतुकाने सांगतेस, पण बाहेर रात्रभर ती काय गुण उधळते हे मला सांगायला नको. त्यापेक्षा ना एक काम कर, जरा मोठ्या माणसांसारखं वागायला शिक. तेच तुझ्यासाठी फायद्याचं आहे. ए, हा रुबाब मला दाखवू नकोस. तुझा बाप गेल्यापासनं आम्हीच तुम्हाला पोचलोय. कुणावर उपकार करण्याची सोय राहिली नाही. आई, आई, साक्षी, अगं कशाला तिच्याशी वाद घालत बसलीस तू? तिची सवय माहितीये ना आपल्याला. अशा वेळी आपण थोडा कमीपणा घेतला तर काही बिघडतं का? शेवटी काय बोलली ऐकलंस ना. आई, आयुष्यात खूप पुढे जायचं असेल ना तर असं कोणीतरी डिवचायला हवंच असतं. आणि हेच काम काकू करते. तिला कदाचित त्याची कल्पना नसेल, पण तू बघ, एक दिवस याच काकूच्या नाकावर टिचून मी IPS ऑफिसर झाले असेल. आणि तेव्हा हीच काकू तुझ्याकडे IPS साक्षी देशमुखची आई म्हणून एका वेगळ्याच नजरेने बघत असेल. विश्वास ठेव माझ्यावर. या खंडू, 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 संपत्ती सम्राट कुठे आहेत? ठीक आहे, मी बघतो. जा. सम्राट, संपत्ती सम्राट, सम्राट. देवयानी, देवयानी, तू इथे? मला रणवीर राजांना भेटायचंय. त्यांची माणसं शाळा शिफ्ट करण्याच्या तयारीत आहेत. आम्ही तुझी काळजी समजू शकतो. आम्ही आमच्या परीने रणवीर राजेंशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण फायदा झाला नाही. दुसऱ्यांच्या भावनांची खेळणाऱ्या संपत्ती सम्राटांना आपला फायदा बरोबर दिसतो. मगरुरीच्या कोशात वावरताना आपल्यासारख्यांचा यक्कश्चित लोकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. तोच पोचवायला हवाय. सम्राट, सम्राट, सम्राट.